हॅलो. सर्वप्रथम ज्या ज्या महापुरुषांनी आम्हाला गुलामीमधून मुक्त केलं, अधिकार संपन्न केलं, त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. वृद्धापासून तर अण्णाभाऊ साठेपर्यंत बुद्ध हे कुणब्याचंच पोरग होत. आपण सगळे कुणबी आहोत. कुणबीचा अर्थ हा होतो, यूपी मध्ये याला कणबी म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये कुणबी म्हणतात. कणबी म्हणजे कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं. मातीमध्ये जे लावणारे बियाणं लावणारे जे लोक असतात ते शेतकरी असतात. म्हणजे आपण सगळे शेतकऱ्यांचे पोरं आहोत, म्हणजेच आपण सगळे कुणबी आहोत. सर्व महापुरुषांना परत एकदा अभिवादन करतो. आज या ठिकाणी शिरडोन या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून स्वप्नपूर्ती सांस्कृतिक उत्सव मंडळ शिरडोन या संघटनेच्या माध्यमातून कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंचावर उपस्थित जे वक्ता आहेत, जे पाहुणे आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. हा फेब्रुवारी महिना आहे. तुम्हाला परत आठवण देऊ इच्छितो की या महिन्यामध्ये 4 जयंत्या आहेत. पहिली जयंती जी आहे जे 15 तारखेला होऊन गेलेली आहे, 15 फेब्रुवारीला, ते म्हणजे सेवालाल महाराज. त्यांनी जो सिद्धांत मांडला तो बुद्धांचा सिद्धांत आहे. काय आहे? जानजो छानजो पहचानजो आणि मानजो. पहिले जानो, आधी जाणून घ्या, नंतर त्याला छाना. जानजो छानजो, नंतर ओळखा, पहचानजो, आणि त्यानंतर मानजो, त्यानंतर माना. डायरेक्ट कोणी बोललं ते मानू नका. जानजो छानजो पहचानजो न मान. त्यानंतर 16 तारखेला येते संत रविदासांची जयंती. ते सुद्धा काय म्हणतात? मैं ऐसा राज चाहू जहां मिले सबको अन्न, तब रैदास रहे प्रसन्न. म्हणजे सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे, सगळे आजाद असले पाहिजे, सगळे मुक्त असले पाहिजे. त्यानंतर येते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 तारखेला, ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम केलं. त्यानंतर 23 तारखेला येतं गाडगे बाबांची जयंती. 4 महापुरुषांची जयंती आणि संतांची जयंती या महिन्यामध्ये येते. त्याची सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कार्यक्रम घेणं हा आपला उद्देश नसला. कार्यक्रम घेत असताना त्याची जी रिक्वायरमेंट आहे, काय काय आहे? पहिल्या नंबरला जो पैसा, या कार्यक्रमाला पैसा खर्च होतो. हा पैसा जो आहे तो आपल्याकडे कसा आलेला आहे? कारण इतिहासामध्ये जर गेलं तर आम्ही सगळे जे लोक आहोत, संपत्तीपासून वंचित होतो. आमच्याकडे संपत्ती नव्हती, वंचित केलं होतं. शिक्षणापासून वंचित केलं होतं, शिक्षण नव्हतं. म्हणजे जेवढे काही अधिकार होते, फंडामेंटल राईट होते, त्याच्यापासून आम्हाला वंचित केलं होतं. पण या महापुरुषांमुळे आम्हाला सगळं हे मिळालं. महापुरुषांच्या त्याग आणि बलिदानामध्ये मिळून हे सगळं मिळालं. महापुरुषांनी जे काम केलं ते काम करत असताना त्यांना भयंकर त्रास झालेला आहे. इवन आपल्या फॅमिलीची पर्वा न करता दिवस रात्र अहोरात्र त्यांनी आम्हाला अधिकार देण्यासाठी कार्य केलेलं आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 40 वर्ष कार्य केले. आपल्या पत्नीपासून दूर, आपल्या मुलांपासून दूर, लंडनला राहून शिकून लगातार मैदानामध्ये राहून लोकांचं प्रबोधन करून, शक्ती निर्माण करून आम्हाला अधिकार देण्याचं काम केलं. तर हे जे काही मिळालं सर्वच्या सर्व आम्हाला त्याग आणि बलिदानाच्या माध्यमातून मिळालं. आपण एवढा त्याग करत नाही. आणि हे जे काही आमच्याकडे आलेलं आहे, कार्यक्रमाला आम्ही ते लावतो आहे. बोलण्याचा अधिकार सुद्धा नव्हता, हे कार्यक्रमाला लावतो आहे. तर मग कार्यक्रम घेत असताना, म्हणजे जयंत्या घेत असताना किंवा स्मृतिदिन साजरा करत असताना काय केलं पाहिजे? तर जे ह्या महापुरुषांनी काम केलं, जसं केलं तसं, जसं केलं तसं, जसंच्या तसं जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी वक्त्यांना बोलवलं पाहिजे. पण त्या वक्त्यांना सुद्धा सखोल जानकारी असणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागरण केलं पाहिजे. जागरण म्हणजे जागृती. बाबासाहेब म्हणतात, जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. म्हणजे समाजामध्ये लगातार जागरण करा, जागरण करा, जागरण करा. काय जागरण करा? आपण मुद्दा आहे ना, जागृत लोकांना जागृत करण्याकरिता लगातार कार्य करा. मग या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृतीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आता जागृतीचा पण सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? नंबर 1, ज्याला आपला दुश्मन माहित. ह्या महापुरुषांची, हे महापुरुष जे लढलेले आहेत, कोणाच्या विरोधात लढले? कोणाच्या विरोधात लढले? आमचे जेवढे महापुरुष आहेत, बळीराजापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, नामदेव साठेपर्यंत, या सर्व महापुरुषांची जी लढाई आहे. आता लढाई म्हटलं तर 2 लोक तर येतील की नाही? काही एकट्यामध्ये लढाई होते. मग ह्या महापुरुषांची जी लढाई आहे ते कोणाच्या विरोधात आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे. जर ही लढाई जाणून घेतली पूर्णपणे तर त्याच्यामधून तुम्हाला तुमचा शत्रू दिसेल. 1. दुसऱ्या नंबरला तुमचा मित्र दिसेल. तिसऱ्या नंबरला तुमचा इतिहास कळेल. कारण इतिहास जाणणं फार गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? जे लोक आपला इतिहास जाणत नाही ते भविष्य निर्माण करू शकत नाही. भविष्य म्हणजे काय? मुलांचं भविष्य. मग आम्हाला इतिहासच माहित नाही. बाबासाहेबांचा इतिहास, बाबासाहेबांनी 40 वर्ष आंदोलन चालवलं, माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्ष आंदोलन चालवलं, माहिती नाही. शाहू महाराजांनी 1922 पर्यंत आंदोलन चालवलं, ते माहित नाही. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले महान, त्यांच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले, तयार झाले. ते नसते तर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकले नसते. त्यांनी 50 वर्ष आंदोलन चालवलं, ते आम्हाला माहिती नाही. हे मानवमुक्तीचं आंदोलन होतं, गुलामीतून मुक्त व्हायचं आंदोलन होतं. मग आम्ही कोणाचे गुलाम होतो? कोणाच्या गुलामीमधून आम्हाला मुक्त करण्याचं काम ह्या महापुरुषांनी केलं, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे ना. हे सगळं करण्याकरिता असे कार्यक्रम आपण घेतले पाहिजे. महापुरुषांचा इतिहास जसा घडला तसा जाणून घेण्यासाठी असे कार्यक्रम आपण लगातार लावले पाहिजे. कारण आता अलीकडे परिस्थिती फार भयंकर आहे. अलीकडे परिस्थिती इतकी भयंकर आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या मुलांना जन्म दिला त्या मुलांची गुलामी पक्की आहे.
जेवढे अधिकार आपल्याला मिळाले, महापुरुषांनी आणून दिले, ते सगळेच्या सगळे अधिकार खतम झालेले आहेत. शिक्षणाचा अधिकार खतम झालेला आहे, नोकरी करण्याचा अधिकार खतम झालेला आहे, पगार घेण्याचा अधिकार खतम झालेला आहे, जवळजवळ बोलण्याचा सुद्धा अधिकार येणाऱ्या काळात खतम होईल. आता मी बोलतोच माईकवर, पण त्या मनुस्मृतीनुसार मला बोलण्याचा अधिकार नव्हता. जर बोललो तर माझी जीभ छाटल्या जात होती. त्या काळामध्ये संविधानामध्ये मला बोलण्याचा अधिकार दिला, येणाऱ्या काळामध्ये राहील असं नाही. जवळजवळ सर्व अधिकार संपण्याच्या मार्गावर आहे. सगळ्यात मोठा अधिकार हा शिक्षणाचा अधिकार आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले काय म्हणतात? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. याचा अर्थ काय? ज्योतिबा फुलेने 1848ला ही गोष्ट बोलले, आम्ही गुलाम का आहो? तर आम्हाला शिक्षण नाही, विद्या नाहीये. विद्येमुळे काय? विद्या नाही तर काय? मती नाही, म्हणजे बुद्धी नाही. विद्येविना मती नाही, मतीमुळं गती नाही. विद्येविना मती गेली, मतीविना नीती, नीती म्हणजे पॉलिसी. जशी बाबासाहेब आंबेडकरांनी पॉलिसी बनवून आम्हाला आजाद केलं, संविधान लिहिलं. नीती नाही. विद्येविना मती नाही, मतीविना नीती नाही, नीती नसल्यामुळं गती नाही. गती म्हणजे काय? परिवर्तन. आमचे जे पूर्वज होते ते नोकरीवर नव्हते, ते गुलाम होते. आता आम्ही आझाद आहोत, ते परिवर्तन आहे, गती आहे. तर गती त्यावेळेस नव्हती आणि गतीमुळं पैसा नव्हता, पैशामुळे आम्ही गुलाम झालो होतो, असं ज्योतिबा फुले म्हणतात. मग फुलेशाह आंबेडकरांनी जे आंदोलन चालवलं त्याच्यामुळं आम्हाला हे सगळं आलंय. शिक्षण आलं, शिक्षणामुळं बुद्धी आली, बुद्धीमुळं काय झालं? बुद्धीमुळं शिक्षण आलं, शिक्षणामुळे बुद्धी आलं, बुद्धी आल्यामुळे आम्ही नीती बनवली, पॉलिसी बनवू शकलो आणि पॉलिसीमुळं गती आली, म्हणजे परिवर्तन झालं आणि त्यामुळं पैसा आला आणि आम्ही आझाद झालो. आता हे सगळ्याच्या सगळे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही अभ्यास प्रॉपर केला, जर भारताची स्थिती जर जाणून घेतली तर त्यामध्ये दिसतं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये सगळंच्या सगळं आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचलं पाहिजे. हे सगळं जाणून घेण्यासाठी हे कार्यक्रम करायला पाहिजे. आणि म्हणून आपण ज्या मुलांना जन्म दिला त्या मुलांची आझादी, मुक्ती आणि अधिकार वाचवणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी लढाई लढली पाहिजे. लढाई कशी लढायची? तर संविधानाच्या चौकटीत राहून लढायची. संविधानाची चौकट काय? आर्टिकल 19. तुम्ही तुमच्या अधिकारासाठी, मुलांच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरू शकता. शासनाच्या विरोधामध्ये त्यांनी बनवले ना, ते तिथं बसून बनवले. तुम्हाला शिक्षा पाहिजे, नोकरी पाहिजे, पगार पाहिजे, प्रमोशन पाहिजे, पेन्शन पाहिजे मरतपर्यंत, हे सगळं संपलं आहे. ते पाहिजे असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल. आणि त्यासाठी आम्ही जे सांगतो ते एज्युकेशन घ्यावं लागेल. तेच नाही तर होऊ शकत. येणाऱ्या काळात तुमच्या पुढे खूप चॅलेंज आहे. हे साधारण गोष्ट नाही मी जे बोलतो, आणि कोणी सांगणार पण नाही तुम्हाला, आणि घरी राहून पण ह्या गोष्टी मिळणार नाही. हे आम्हाला ॲक्च्युली फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकवायला पाहिजे होतं ना. नाही शिकवले. का नाही शिकवले? शिकवले असते तर फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज तयार झाले असते. आणि तयार झाले असते तर आज आमचे अधिकार सगळेच्या सगळे परत साबित असते. पण शिकवलेच नाही. खरे शिवाजी महाराज शिकवले नाही, खरे बुद्धा शिकवले नाही, खरे आंबेडकर शिकवले नाही, खरे शिवाजी फुले शिकवले नाही, शाहू महाराज शिकवले नाही. सगळ्याच्या सगळं हाईट केलेलं आहे. आणि म्हणून खूप मोठा भ्रम झालेला आहे. आता मुलांनी सुद्धा खूप प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे, प्रेझेंटेशन खूप छान होतं, पण विचार जो आहे तो भटी होता. म्हणजे मुलं खूप चांगले आहे, आपले टॅलेंटेड आहे, पण विचार कोणता मांडतो आहे? दुश्मनाचा.
ज्या लोकांनी आम्हाला गुलाम बनवलं होतं इतिहासामध्ये, त्यांचा विचार. आणि तो दोष त्यांचा नाही आहे, हे सिस्टीमचा दोष आहे. त्यांनी काय केलं, सगळे शाळा, सगळे कॉलेजेस सगळे आपल्या कब्जामध्ये घेतले, नियंत्रणामध्ये. आता हे सगळेच्या सगळे कॉलेज, रतन टाटा, धीरूभाई अंबानी, शाळा वगैरे सगळे त्यांच्याकडे जाणार. लाख, 5 लाख, 10 लाख तुम्हाला फी भरावी लागेल. साधारण गोष्ट नाही, भरू शकणार नाही येणार. इवन इलेक्ट्रिक बिल सुद्धा भरू शकणार नाही लोक. सांगतो किती किती वाढलेले इलेक्ट्रिक बिल, घराच्या किमती किती वाढलेल्या आहेत. आणि लोकांना पेमेंट किती, 10 ने 20 हजार. माझ्या कॉलेजमध्ये जवळजवळ 100 लोक आहे, PhD झालेले आहे, हायेस्ट क्वालिफिकेशन, 20,000 पगार. 10 वर्ष झाले, मरतपर्यंत 25 जास्तीत जास्त. त्यांचं पेन्शन संपलं, सगळं सगळं सगळं. हे सगळं जाणून घेण्यासाठी असे कार्यक्रम केले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनवतो आहे, पण खरे जे शिवाजी महाराज आहेत ते आपण जाणून घेतले पाहिजे. तसं तर आम्ही जे अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये असं कळतं की या देशामध्ये 2 शिवाजी महाराज शिकवले जातात. एक शिवाजी महाराज आहेत राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचे. जसं भालेराव साहेबांनी सांगितलं, सगळ्यात देशामध्ये पहिल्यांदा जयंती जे साजरी करण्याचं काम केलं ते आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांची. 19 फेब्रुवारी 1869, 19 फेब्रुवारी 1869 या दिवशी राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिल्यांदा पूजा केली. आणि ती पहिली जयंती ज्योतिबा फुलेंनी सुरू. त्या काळामध्ये जयंती ही, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किती दिवस होत होती? 10 दिवस. का संपवली? 10 दिवस जयंती साजरी करत होते त्यावेळेचे आमचे जे लोक होते, राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंसोबत जे लोक होते ते लोक 10 दिवस जयंती साजरी करायचे, 10 दिवस उत्सव साजरे करायचे. आज दुसरा उत्सव सुरू झाला 10 दिवसाचा, जे टिळकांनी सुरू केला. म्हणजे टिळकांनी सुरू केला जो उत्सव आहे तो 10 दिवस आहे आणि आमच्या बापाचा जो उत्सव आहे तो 1च दिवस. असं का? याचा अर्थ त्यांचं प्लॅनिंग होतं का छत्रपती शिवाजी महाराज लोकांना माहिती होऊ नये म्हणून हा दुसरा उत्सव तुमच्या पुढे आणला, असा निष्कर्ष याच्यामधून निघतो. पहिली जयंती राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी, त्यांना का गरज पडली? जर ही जयंती सुरू केली नसती तर कदाचित आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले नसते किंवा माहिती होत नसते. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी जयंती का सुरू केली? तर राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी जे आपलं आंदोलन सुरू केलं होतं, पहिल्यांदा शाळा काढल्या, बरोबर आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी ज्या शाळा काढल्या त्या कोणासाठी काढल्या? पहिल्यांदा महिलांसाठी काढल्या, कारण मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. टिळकच्या मंडळींनी तो अधिकार आमच्यापासून हिसकावून घेतला होता, कारण त्यांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे महिलांनी शिक्षण घेऊ नये. फुले जे आहे, जेव्हा फुले हे त्यावेळेचे 7वी शिकलेले होते, पण आजच्या PhD पेक्षा ग्रेट असं शिक्षण फुलेंचं होतं. फुले जेव्हा आपल्या मित्राच्या वरातीमध्ये गेले, त्या मित्राचं नाव आहे परांजपे. परांजपेंनी, दोघे चांगले मित्र होते, परांजपेंनी आपल्या लग्नामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी बोलवलं. फुले म्हणजे स्मार्ट एकदम आणि हुशार एकदम. ते गेल्यानंतर ते वरातीत चालू लागले. काही मंडळी जे आहे, परांजपेंची जे लोक आहेत
ते वेगळे पेशवा म्हणतात त्यांना, ते कुजबूज करू लागले, अरे हा माणूस आमच्या बरोबर चालायला लागला, हा शूद्र ओबीसी, याला मान सन्मान घेण्याचा अधिकार नाही. कुजबूज सुरू झाली आणि मग परांजपेंना सांगितलं, हा तुझा मित्र आहे, हा आमच्या बरोबर चालू शकत नाही, याला बाहेर काढ. मग ज्योतिबा फुलेंना बाहेर हाकलून दिलं त्या वरात. एवढा मोठा अपमान व्हायचा. आज आम्ही सगळ्या लोकांच्या लग्नात जातो, का जातो? त्यावेळेस काय येऊ दिलं नाही? वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, ग्रंथ, मनुस्मृतीचे ग्रंथ हाकलून दिलं. त्यांचा फार मोठा अपमान झाला. फुले 7वी शिकले ना, शिकल्यामुळे अपमान कळतो, शिकले नाही तर अपमान वगैरे काही कळत नाही. जानवरासारखे असतात. जानवराला काठी मारा, त्याला कळतं का काही मान अपमान? नाही. पण माणसाला मात्र एक झापड जरी मारली तरी, पण शिकलेल्या माणसांना कळतं. पण वर्तमान परिस्थितीमध्ये जे शिकलेले आहेत, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, प्रोफेसर आहेत, IAS अधिकारी आहे, त्यांचा रोज अपमान होतो ऑफिसमध्ये, तरी त्यांना ते काही कळत नाही. कळतही नाही ना, बोलत ना, अपमान सहन करतो. पण त्यावेळेस ज्योतिबा फुले जे आहे ते शिकलेले होते, त्यांचा अपमान झाला. मग त्यांनी निश्चय केला. काय निश्चय केला? की माझा अपमान का झाला, माझा अपमान का झाला? मग त्यांनी जो अभ्यास केला, तर अभ्यासात कळलं की या देशाची जी सिस्टम आहे, कोणती सिस्टम? जातीची सिस्टम, वर्णव्यवस्थाची सिस्टम, अस्पृश्यतेची सिस्टम, असमानतेची सिस्टम, याच्यामुळं माझा अपमान झाला. कारण ही व्यवस्था, मी 4थ्या नंबरला हवं, म्हणजे मी मानव असून मला हे लोक नीच समजतात, शूद्र समजतात. अमेरिकेमध्ये शूद्र म्हणजे नीच, आणि मला आकलून दिलं. त्यांनी अभ्यास केला की सिस्टम जी आहे त्याच्यामुळं माझा अपमान झाला, मला ही सिस्टीम बदलवली पाहिजे. आणि बदलवण्याकरिता लोकांना शिक्षा दिली पाहिजे. पण शिक्षा पहिल्यांदा कोणाला दिली पाहिजे? तर मुलींना शिक्षा दिली पाहिजे. आता म्हणतो, जर एक मुलगी शिकली तर ते अख्खं घर दुरुस्त करू शकते. कारण मुलं जे आहे त्यांचे ते लगातार आपल्या आईसोबत राहत असतं. म्हणून पहिल्यांदा मुलींची शाळा पुण्याला राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी सुरू केली. त्यांनी आपलं काम सुरू केलं. अशी शिक्षा असायची त्या ठिकाणी, शिक्षा. त्या शिक्षेमुळं काय झालं? बाबासाहेब आंबेडकर तयार झाले, शाहू महाराज तयार झाले. जर त्यांनी ते शिक्षणाचं काम सुरू नसतं केलं तर आजही आम्ही गुलामीच्या खाईमध्ये असतो. हे जाणून घेतलं पाहिजे ना, का परत येत तर नाहीये, बघायला तर पाहिजे. ज्या लोकांनी आम्हाला इतिहासात गुलाम बनवलं त्यांचे वंशज कुठं आहेत? काय बाहेर निघून गेले का देशाच्या बाहेर? का इथंच आहे? हे जाणून घेतलं पाहिजे. मग इथंच आहे तर काय ते आम्हाला परत गुलाम बनवू इच्छितात का? प्रश्नच केला पाहिजे निर्माण. की नाही करत असेल तर ओके, चालू द्या, आपलं काही प्रॉब्लेम नाही. पण जर ते आम्हाला परत गुलाम म्हणजे काय? अधिकार वंचित. कुठलाच अधिकार नाही ना, बोलण्याचा, फिरण्याचा, चालण्याचा, संपत्ती जमा करण्याचा, शिक्षण घेण्याचा कुठलाच अधिकार नाही, म्हणजे त्याला म्हणतात गुलाम. मग आमचे अधिकार ते छीनून घेतात का परत? ते बघायला पाहिजे ना. कारण आपण आता 10, 20, 25, 30 वर्ष जगणार आहोत. येणारा जो काळ आहे तो मुलं जगणार आहे ना, भविष्य आमचं. मग त्या मुलांचं भविष्य बघायचं गरज आहे ना. काय ते मुलं, आम्ही तर मरणार आहोत ठीक आहे, पण ते मुलं गुलाम बनून राहणार आहेत का की नाही राहणार आहेत? या महापुरुषांनी एवढे वर्ष संघर्ष करून आम्हाला आजाद केलं, मुक्ती दिली, अधिकार दिले. ते अधिकार आम्ही असेच घालवले. अधिकाराची सुरक्षा करण्यात आली नाही. मग आम्ही ते बघितलं पाहिजे. काय आमच्या मुलांचे एज्युकेशन, नोकरी, पगार, पेन्शन, प्रमोशन आहे का? मिळणार आहे की नाही मिळणार? जसं आम्हाला भेटतं. आतापर्यंत कर्मचारी सुरक्षित आहेत, ते बघितलं पाहिजे. ज्योतिबा फुलेंनी जवळजवळ 50 वर्ष हे काम केले. मग हे काम करण्यासाठी कोणाची तरी प्रेरणा पाहिजे होती, कोणीतरी गुरु पाहिजे होता.
म्हणून त्यांनी जो अभ्यास केला तर त्यांना दिसलं, कोण दिसलं? शिवाजी महाराजांचा इतिहास दिसला, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आपला बाप दिसला, कारण बापच खरा बोलू शकतो, दुसऱ्याचा बाप नाही. आज इतिहास जे लिहिलेला ना दुश्मने लिहिलेला आहे, आमच्या लोकांनी लिहिलं नाही म्हणून भ्रम झालेला आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडाच्या पायथ्याशी शोधून काढली आणि त्याची पूजा मांडली. तुम्ही विचार कराल, जेव्हा पूजा मांडली तेव्हा ही गोष्ट माहीत झाली का ग्राम जोशीला तो धावत आला. तिथे सगळं लिहिलेलं आहे फुलेंनी त्यांच्या साहित्यात. धावत आला आणि ती पूजा आहे ना लातेने अस्तव्यस्त करून टाकली. किती मोठा अपमान झाला, फार वाईट वाटलं फुलेंना. मग तो काय म्हणतो, अरे फुलेंना वेगळ्या शब्दात बोलतो, अरे शूद्रा, तू या कुणब्याची पूजा करतो, आम्ही तुमचे मालिक, तुम्ही आम्हाला दक्षिणा द्यायला पाहिजे. फुलेंचा फार मोठा अपमान झाला. पण त्यांनी आपलं काम सोडलं नाही, त्यांनी आपलं काम लगातार. तरी पहिली जयंती आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांची, अशा प्रकारे ते सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, संघर्षाचा इतिहास आहे. त्यावेळेस मोगलांचं राज्य होते या देशामध्ये. बरे, मोगल जे आहेत ते 12व्या सदीमध्ये या देशात आले. मोगल हा काही मुस्लिम नाही, मोगल हे विदेशी आहे, बाहेरचे लोक आहेत. त्याच्या आधी 7व्या सदीमध्ये पठाण आले आणि त्याच्या आधी 5व्या सदीमध्ये 2 सुफी संत आले इस्लाम धर्माचा प्रचार करण्याकरता, जे समतेचा होता, बंधुभावाचा होता, न्यायाचा. म्हणजे 5व्या सदीपासून हे लोक इस्लाम धर्म या देशामध्ये आला आणि चांगला आला, म्हणजे समतेचा, बंधुभावाचा विचार. त्यावेळेस आमच्या लोकांनी कन्व्हर्शन केलं. आता जसं इथे पाटील आहे तिथं पटेल म्हणून राहतो, इथे जसा माळी आहे तिथे बागवान म्हणून राहतो. ते आमचेच लोक आहे, माहिती नाही लोकांना. इथे बागवान आहे तिथे. हे DNA सांगतोय, रक्तामध्ये DNA असतो. DNA वर बद्दल बोलेल मी. DNA काय वंश सांगतो, वंश. आपला मुलगा जर आयडेंटिफाय करायचा असेल ना तर DNA चेक केला जातो, रक्त घेतल्या जाते, त्याची टेस्ट केल्या जाते, रक्तातून कळते की हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी. हे नसतं. इस्लाम धर्म या देशामध्ये 5व्या-6व्या सदीमध्ये आला. मग त्याच्या आधी काय होतं, कोणाचे गुलाम होतो आम्ही? मग आम्हाला सांगितलं जाते की हे लोक आमचे दुश्मन आहे. मग त्याच्या आधी जे होते ते कोण दुश्मन आहे? ज्यांनी वर्णव्यवस्था निर्माण केली, ज्यांनी जातीव्यवस्था निर्माण केली, ज्यांनी महिलांना गुलाम बनवलं होतं, महिलांना दास्यता. किती भयंकर होतं बघा. पती मेला तर सगळे केस काढायचे, एका रूममध्ये बंद करून ठेवायचे. कोणती व्यवस्था होती? आमची होती का? काय शिवाजी महाराजांची ही व्यवस्था का? त्यावेळेस विधवा झाली, महिलांना दास बनवून ठेवलं होतं. त्या काळामध्ये आपण सगळे गुलाम होतो. मी बार बोलतोय, तर हे कोणी निर्माण केलं? जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, महिलांची दास्यता, आदिवासीचं सेग्रिगेशन. आदिवासी म्हणजे सेग्रिगेशन म्हणजे जंगलात त्यांना पळवलं. तिकडे कोणी केलं हे जाणून घेतलं पाहिजे. पण ते कुठं आहे लोक? ते कुठं आहे? ते अजूनही देशामध्ये आहेत, ज्यांनी आम्हाला गुलाम. मग शिवाजी, इस्लाम धर्म तर 5व्या-6व्या सदी पुढे जर भारतामध्ये आला, तर मग त्याच्या आधी आमचे दुश्मन कोणाच्या विरोधात लढले? हिरण्यकश्यप. कोणाच्या विरोधात लढले? बळीराजा. कोणाच्या विरोधात लढले? बुद्ध. कोणाच्या विरोधात लढले? संत तुकाराम महाराज. कोणाच्या विरोधात लढले? नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी वारकरी संघाची इथे स्थापना केली लोकांना जागरण करायसाठी, पण त्या नामदेव महाराजांना ह्या लोकांनी पंजाबला हाकलून दिलं. मग तिथं चांगलं मोठं मंदिर आहे नामदेव महाराज. वारकरी संप्रदायाची स्थापना जी आहे, वारकरी संघाची, ही नामदेव महाराजांनी केली. कोणाच्या विरोधात लढले? तुकाराम महाराज. कोणाच्या विरोधात लढले? बसवण्णाजी, लिंगायत धर्माचे.
विज्ञानवादी धर्म आहेत. कोणाच्या विरोधात लढले बाबासाहेब आंबेडकर, कोणाच्या विरोधात लढले शाहू महाराज, कोणाच्या विरोधात लढले फुले. मग फुले ज्या लोकांच्या विरोधात लढले त्या लोकांनी फुलेवर मारेकरी पाठवले. ज्या लोकांच्या विरोधात शिवाजी महाराज लढले त्या लोकांनी त्यांची हत्या सुद्धा केलेली आहे अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून. तुम्हाला माहित असेल तर बघा, इतिहास आहे, कड़वा इतिहास आहे आणि कडवा सच होता है आणि ते कडवा आहे ना खराब लागते, कोणी ऐकू इच्छित नाही. मग जर ही लढाई त्यांच्या विरोधात नव्हती तर मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या का केली? पण आम्हाला सांगितलं जाते की ते गुडघ्याच्या दुखण्याने मरण पावले. गुडघ्याच्या वगैरे नाही, तो अटल बिहारी एवढा म्हातारा झाला, एवढा ते कुठं ते नाही मेले घुटण्याच्या दुखण्याने. शिवाजी महाराज 50 वर्षामध्ये त्यांचं ते हे कोणाच्या विरोधात लढले संभाजी महाराज? विचार करण्याला एक गोष्ट. कोणाच्या विरोधात लढले फुले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पठाणाचे 700 फौज होते, एक 40% मुस्लिम सैन्य होतं. मग कसं म्हणता येईल की बाबा त्यांच्या विरोधात ते लढले? बरोबर आहे की नाही? मग काय करत होते ते इथे? 40% जे मुस्लिम होते काय करत होते? शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 40% मुस्लिम होते, 700 पठाणाची फौज होती. ते आपलेच आहे, ते इथंच होते, इथले. मुघल हे फक्त बाहेरचे, हे जाणून घेतलं पाहिजे. मग जर छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही स्वराज्याची लढाई होती. स्वराज्याची लढाई म्हणजे काय? ज्या राज्यामध्ये लोक, शेतकरी, महिला ह्या सुखी असतील, सुरक्षित असतील, त्याच्यामध्ये समता असेल, बंधुभाव असेल, त्यांना न्याय मिळत असेल, ते स्वतंत्र असतील, असं स्वराज्य. स्वराज्याची निर्मिती. पण टिळक ठिकाणी एक शब्द वापरले आहेत. काय बोलले आहेत माहिती आहे का? 4 ठिकाणी भाषण दिलं. त्या ठिकाणी म्हणतात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि तो मी मिळवणारच. माहित आहे सगळ्यांना हे? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणारच. त्याच्या पुढचं नाही सांगितलं, जे सांगितलंय ते आमच्याकडे. माझ्या स्वराज्याचा हा अर्थ नाही की इंग्रजांना इथून पळवावे, इंग्रज इथंच राहावे, पण माझ्यासारख्या शिकलेल्या लोकांना घेऊन शासन प्रशासन चालवावे. म्हणजे त्यांच्या स्वराज्याचा अर्थ काय? इंग्रज इथंच राहावे, पण आम्हाला शासन प्रशासनामध्ये घ्या, आम्हाला अधिकार द्या, आणि बाकी सगळे जे SC ST OBC आणि लोक आहेत, जे 95-80% आहेत, त्यांना गुलाम बनवून. 4 ठिकाणी भाषण दिलं. आम्हाला जे अधिकार मिळत होते त्या अधिकाराचा विरोध रानडेंनी केला, टिळकांनी केला, अभ्यंकरांनी केला, पटवर्धनांनी केला. ह्या लोकांनी आम्हाला जे अधिकार मिळत होते, जे लढाई सुरू होती, त्यांचा विरोध केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास जर बघितला आपण, हां, लढाई होती, पण स्वराज्याची लढाई होती, ज्या स्वराज्यामध्ये सगळे लोक सुखी असतील, शेतकरी सुखी असतील, महिला सुखी असतील. त्यांना राजा बनायचं होतं. राजाकडे पॉवर असतो, त्या पॉवरचा उपयोग करून स्वराज्य निर्माण करायचं. सगळ्यांना माहित आहे अफजल खानाची गोष्ट. त्या मुलांनी सांगितलं मगाशी, अफजल खान आला नाही, त्याला आणलंय. तिला माहिती कसं आणलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी मेसेज पाठवला, मेसेंजर पाठवला की तुम्ही खूप धिप्पाड आहात, शूरवीर आहात, तुम्हाला मला भेटायचं. म्हणजे अफजल खानाला चढवलं शिवाजी महाराजांनी, तुम्ही फार मोठे आहात, तुम्हाला भेटायचं. तो आला, अफजल खान आला.
अफजल खानाचा जो वकील होता त्याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर, आणि अंगरक्षक जो होता तो सय्यद बंडा. कन्क्लुजन याच्यावर मी सांगेन तुम्हाला. अफजल खान जेव्हा भेटीला येत होता तेव्हा अफजल खानाचा वकील जो आहे तो कोण होता? कृष्णाजी भास्कर. त्याच्या पुढचं नाव आहे त्याचं कुलकर्णी. ते लपवलं. आणि सय्यद बंडा हे अंगरक्षक अफजल खानाचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे जिवाजी महाले होते. जिवाजी महाले होते. आणि वकील काजी हैदर. शिवाजी महाराजांचा वकील कोण होता? मुसलमान. अंगरक्षक शिवाजी महाराजांचे ते सुद्धा मुसलमान होते. कसं म्हणता येईल की बाबा लढाई हे आम्हाला फार येते. जेव्हा भेट झाली, बरे अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीला येत असताना खबर देणारा सुद्धा मुस्लिमच होता. शिवाजी महाराजांना वाघनख बनवून देणारा हा सुद्धा मुस्लिमच होता, रुस्तमे जमात. खबर देणारा अफजल खान येत आहे ही खबर देणारा सुद्धा रुस्तमे जमात. जेव्हा भेट झाली, हा प्रसंग फार वेगळा आहे. जेव्हा दोघांची भेट झाली, भेट झाल्यानंतर काय झालं त्याच्यामध्ये, अफजल खानाकडून जो वकील होता कृष्णाजी भास्कर आणि सय्यद बंडा, आणि शिवाजी महाराजांकडून जिवाजी महाले आणि काजी हैदर, जेव्हा भेट झाली आणि अफजल खानाने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन केलं, काय झालं त्या आलिंगनामध्ये? जोरात मिठी मारली म्हणजे शिवाजी महाराजांना मारून टाकायचं. अफजल खान जोरात मिठी मारली. जशी मिठी मारली शिवाजी महाराजांनी ओळखलं. तसंच आपल्या हातामध्ये जे वाघ नख होते ते वाघ नख त्याच्या पोटामध्ये घुसले आणि आतडा बाहेर काढला. आणि मग अफजल खान ओरडला, दगा 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 असे शब्द तो बोलला. ऍक्च्युली दगा कोणी केला? अफजल खानानेच केला. मिठी मारून जोरात मिठी मारली. दगा 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 असा जसा ओरडला तसा सय्यदजी बंडा हा शिवाजी महाराजावर तलवार घेऊन वार केला. जसा आला तसा जिवाजी महालेंनी 8 फूट उंच उडी मारली आणि आपल्या तलवारीने त्या सय्यद बंडाचा हात उडवला. शिवाजी महाराज वाचले. जर तो हात उडवला नसता सय्यद बंडाचा जिवाजी महालेंनी, तर छत्रपती शिवाजी महाराज तिथे त्यांची हत्या झाली. 2 तुकडेच केले हाताचे. बरं, हे बघून कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी तलवार घेऊन शिवाजी महाराजांवर वार केला. इथे चोंद आहे बघा शिवाजी महाराजांवर. ती पहिली चोंद जो कोणीही देऊ शकला नाही ते या कुलकर्णीने ती चोंद. आपण म्हणतो त्याच्या विरोधात सत्य सांगितलं पाहिजे ना, सत्य. इथे चोंद आहे पहिला वार करणारा हा कुलकर्णी. इतिहास आहे. मग जसा वार केला शिवाजी महाराजांनी आपली तलवार उचलली आणि म्हणजे जसा वार केला कुलकर्णींनी तशी ती तलवार अडवली शिवाजी महाराजांनी आणि सांगितलं, कुलकर्णी मी आत्ताच गोदान करून आलो, माझी इच्छा नाही ब्रह्महत्या करायची. पण तो कुलकर्णी काही ऐकला नाही. परत वार केला शिवाजी महाराजांवर त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी. आणि मग त्यावेळेस मात्र शिवाजी महाराजांनी काहीच बघितलं नाही. शिवाजी महाराजांनी आपली तलवार काढली आणि त्या कुलकर्णीचे 2 तुकडे केले. सगळे काय करत होता त्या मोगलांच्या सैन्यामध्ये हा? म्हणजे जे कुलकर्णी लोक होते ते मोगलांच्या सैन्यामध्ये होते. ते काय करत होते?
हा मुद्दा आहे माझा. बरं, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे कुलकर्णी होते ते काय? आता बघू. अफजल खान जेव्हा भेटीला येत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तेव्हा वाईच्या 400 ब्राह्मणांनी कोटी चंडी यज्ञ केलं. कशाला केलं? शिवाजी महाराज हारावे म्हणून. मेन पॉइंट आहे हे. बाकी सगळं आपण सांगत बसतो, भयंकर सांगतो, वावा करत असतो. फक्त वावा न करता लोकांना सांगितलं पाहिजे. कारण जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो भविष्य निर्माण कैसे करेगी? तर वाईच्या त्या 400 ब्राह्मणांनी काय केलं? कोटी चंडी यज्ञ केलं. कशासाठी? तर शिवाजी महाराज हारावे म्हणून. म्हणजे यांच्याकडे असलेले आणि त्यांच्याकडे असलेले दोघांचं काम एकच सुरू. असं खूप सारं आहे, खूप सारं आहे. आम्ही दिवस आम्हाला लागतोय सांगायला, म्हणजे सिस्टमॅटिक सांगायला बराच वेळ लागतो. थोडं पुढे येतो मी, थोडंसं 5-10 मिनिट. खरे शिवाजी महाराज हे जे आहे, ज्योतिबा फुलेंनी जे लिहून ठेवलेलं आहे ते खरे शिवाजी महाराज. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांची जी तलवार होती ती कोणी दिली? तुमच्या माहितीनुसार सांगायला देते, भवानीने दिली. पण रेकॉर्ड असा आहे की त्यांनी पोर्तुगीज वरून ती खरेदी करून आणली, लाखो रुपये देऊन. म्हणजे यांनी जे पुस्तकात लिहिलं की शिवाजी महाराजांना तलवार ही भवानीने दिली, याचा अर्थ काय माहिती आहे का? शिवाजी महाराज शौर्य नाहीत. जे तलवार चालत होती ती भवानी चालवत होती. म्हणजे हे लोक बघा कशा खेळ खेळतात बरं का. तुम्ही महान नाही, तुम्ही आमच्यामुळे महान आहेत. बाबासाहेब महान नाहीत, तर बाबासाहेबांचं सुद्धा फादर बदलण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांचा सुद्धा फादर बनवण्याचं काम केलं. जेम्स लेनला कॉन्ट्रॅक्ट दिला पुरंदरेंनी अमेरिकेच्या, आणि त्याला सांगितलं की पुस्तक लिही. मग त्याने पुस्तक लिहिलं. काय लिहिलं? बायोलॉजिकल फादर ऑफ द शिवाजी इज द दादोजी कोंडकर. कुठं होता आम्ही? आमच्या बापाची बदनामी करतात. म्हणजे खरे वडील कोण आहे ते सांगितलं त्यांनी, हे चुकीचं आहे. तो गुरु नव्हता, गुरु नसून गुरु सांगितलं. तो आदिलशहाच्या दरबारामध्ये नोकर म्हणून होता, तिथं पहिले होता, आणि नंतर शहाजी महाराजाकडे आला. म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील यांनी त्याला पेमेंटवर ठेवलं होतं. ते गुरु कसे असू शकतात? पेमेंटवर ठेवणारा माणूस गुरु असतो. खरे गुरु कोण आहे शिवाजी महाराजांचे? पहिल्या नंबरला आई, मुलांनी सांगितलं कोणते? आई. दुसऱ्या नंबरला वडील, तिसऱ्या नंबरला तुकाराम महाराज. 3च गुरु आहे. पण यांना सवय आहे की महान तुम्ही जर होत असाल तर आमच्यामुळे महान. हे चुकीचं आहे. म्हणजे अशा प्रकारचं ते हे करतात. मी थोडं पुढे येतो. लास्ट, शिवाजी महाराजांनी जे काम केलं, स्वराज्याचं काम केलं, तेच काम राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी केलं, आणि तेच काम पुढे शाहू महाराजांनी केलं, आणि तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं ते 40 वर्ष काम केलं. त्या 40 वर्षाच्या कामामुळे एक संविधान तयार झालं. संविधानाने म्हणजे जे आम्हाला अधिकार नव्हते आधी, ते सगळेच्या सगळे अधिकार त्या संविधानाच्या कलमामध्ये आम्हाला दिले, आणि आम्ही आझाद झालो. आझाद कशामुळे झालं? संविधानामुळे झालं. वाचा ना जरा. आम्ही मुक्त आहो. आम्हाला नोकरी करण्याचा अधिकार, आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार, आम्हाला पेमेंट घेण्याचा अधिकार, आम्हाला बोलण्याचा अधिकार. आता तुम्ही कुठून आलेत? कोणत्या गावावरून आले? लातूरवरून आले असाल इथे. तिथून येण्याचा अधिकार, भारतात कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार, भाषण देण्याचा अधिकार, हे सगळं संविधानामध्ये आहे. म्हणून आम्ही करू शकतो.
सगळे अधिकार आम्हाला संविधानात दिले आणि संविधान हे आमचं ऑक्सिजन आहे आणि ते जवळजवळ आता संपवण्यात आलेलं आहे. कसं वाचवाल, कधी वाचवाल, मुद्दा आहे. ट्रेनिंग घेतलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे, मिळवली पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून आम्ही आझाद झालो, मुक्त झालो, पण याच्या विरोधात जाऊन या देशामध्ये काम झालेलं आहे. आणि जवळजवळ 1950 पासून तर आज 2026 आहे. या वर्षामध्ये जिथे जिथे आम्हाला नोकऱ्या भेटत होत्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, ते सगळेच्या सगळे प्रायव्हेट केलेले. जे स्केल होतं ते खतम केलेलं आहे, जे पेन्शन होतं ते खतम केलेलं आहे. A to Z खतम. येणारा काळ भयंकर. तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ॲक्च्युली भारतामध्ये जाती व्यवस्था कधीच खतम व्हायला पाहिजे होती संविधानानुसार. काय याच्यापासून फायदा कोणाचा? तुमचा आमचा तर फायदाच नाही. बरोबर आहे. आपण एकत्र आलो आहे. सर बार बार बोलले की इथे काहीही आपण असं करत नाही, आपण सगळे एक आहोत. 85% एक असले पाहिजे. 85%. शेड्यूल कास्टचे 1703 जाती, शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासीच्या 803 जाती, ओबीसीच्या 52% म्हणजे 3743 जाती. एवढ्या लोकांनी एकत्र येऊन, कारण यांच्यासाठी संविधानात अधिकार आहे, यांनी एकत्र येऊन जाती व्यवस्था संपवून एक राहून एक मोठा लढा देण्याची गरज आहे. परत हे लोक येणार नाहीत. बरेच लोक म्हणतात, प्राध्यापक लोक म्हणतात, अरे बाबा भीमराव परत ये, बाबासाहेब आंबेडकर परत आले पाहिजे, शिवाजी महाराज परत आले पाहिजे. येतील का? मग तू कशासाठी आहे? तू शिकला ना, तू प्राध्यापक झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, पण हे लोक काय म्हणतात, तुम्हीच करावं. दीक्षाभूमीला जातात, बाबासाहेब अजून पाहिजे होते. अरे किती किती त्यांचे काय लिमिटेशन आहे ना. मग तुला निर्माण केलं ना, तुला शिक्षण दिलं, नोकरी दिली, पगार दिला, घरदार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, भाषण स्वातंत्र्य दिलं, सगळं दिलं. तू काय करतोय? जर मिस करायचं समजा, बाबासाहेब मिस करायचं, तू काय करतो? तुला फक्त खातो. मी दिलेलं आहे ते खातो. उपकाराची परतफेड आपण केली पाहिजे. ह्या सगळ्या महापुरुषांनी बुद्धापासून तर अण्णाभाऊ साठेपर्यंत एकच काम केलं, आम्हाला आझाद करण्याचं काम केलं, मुक्ती देण्याचं काम केलं, अधिकार देण्याचं काम केलं. आणि म्हणून आम्ही आज सध्या तरी आहोत. येणारा काळ इतका भयंकर. मला कळतं हे लोक ऐकत नाही. यासाठी तुम्ही दिवसभराचं ट्रेनिंग पण लावायला पाहिजे, सिस्टमॅटिक. म्हणून आपण एकत्र येऊन लीडरशिप करून, इमानदार बनून, हॉनेस्ट बनून, बाबासाहेबांच्या प्रती, फुलेंच्या प्रती, शिवाजी महाराजांच्या प्रती इमानदार बनून, खूप बेईमान झाले लोक, पण इमानदार बनून काम केलं पाहिजे. त्यासाठी त्यांचा 40 वर्षाचा संघर्ष तो डोक्यात आला पाहिजे ना, पहिले माहितीच नाही. जर असं आपण केलं, एकत्र येऊन, मोठी ताकद त्या देशामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. जर केलं आणि संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार जे जे अधिकार गेले आमचे ते परत आम्हाला द्या, या आर्टिकलनुसार आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर हे अधिकार आपल्याला परत मिळतील. मिळतीलच. सोडा, तुम्ही राजे बनणार, तुमचा वोटचा अधिकार पण गेलेला आहे. राजा बनण्याचा आहे वोटचा अधिकार, पण तुम्ही दुसऱ्याला राजा बनवता, त्यांना राजा बनवतो, राजा बनतो, दिल्लीत बसतो आणि तुमच्या मुलांच्या विरोधात कानून बनवतो. NEPचा कानून, न्यू एज्युकेशन पॉलिसी, न्यू लेबर लॉज, नवीन लेबर लॉज 2019 आले. लेबर सगळे संपतात, सगळे अधिकार लेबरचे संपतात. 19ला आणले, कोरोनाच्या काळात षड्यंत्र केलं त्यांनी, न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि न्यू लेबर लॉज आणले. शेतकऱ्यांच्या विरोधात कानून बनवले. शेवटी जमीनसुद्धा हडपण्याचं काम त्यांनी सुरू केलं. जमीनही चालली, नोकऱ्याही गेला, सगळं झालं. मग काय? वाचवण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. आणि या देशामध्ये जो शासक वर्ग आहे तो फार ताकदवर आहे, फार. त्यांच्या हातामध्ये पूर्ण मीडिया आहे, ते आपलं दाखवतच नाही. मीडिया आहे, न्यायपालिका आहे, जिथे तुम्ही न्याय मागायला जाऊ शकता, ते न्यायपालिका पण त्यांच्याच कब्जात आहे. 600 पोस्ट आहेत न्यायपालिकेमध्ये. न्यायाधीश किती? 600. 600 पैकी 582 ब्राह्मण आहे.
इंग्रज म्हणायचे यांच्याकडे न्याय देण्याचं कॅरेक्टर्स नाही आहे. तुम्ही न्याय मागायला जाता त्यांच्याकडे कोर्टामध्ये, ते कसे देतील न्याय? इंग्रज म्हणत होते यांच्याकडे न्याय देण्याचं कॅरेक्टर नाही. यांच्याकडून अपेक्षा, ज्यांनी गुलाम बनवलं त्यांच्याकडून अपेक्षा करू, ते तिथं आहे. मीडिया त्यांच्या कब्जामध्ये. मीडियामध्ये 4 आहे: प्रिंट मीडिया, ट्रॅडिशनल मीडिया, व्होकल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया. ज्या टीव्या घरी येतं ना तुमच्या, त्यांचे मालिकचं नाव बघा, अँकरिंग करणारे बघा, सगळं लपवतात. प्रिंट मीडिया, पेपर, लोकमत, लोकसत्ता, हे जेवढे पेपर आहे सगळे त्यांचेच आहे, तेच लिहितात. तुमच्या घरी तो पेपर येतो, तुम्ही वाचता आणि त्यानुसार तुमचं मत बनवतात. ते तुमचं मत बनवतात. ब्रेन तुमच्याकडे आहे पण तुमचं मत ते बनवतात. ट्रॅडिशनल मीडिया, जे बाबा अम्मा टम्मा बसले त्याला ट्रॅडिशनल मीडिया म्हणतात. वोकल मीडिया म्हणजे जसा मी बोलतो तसे ते लोक 16 लाख या देशामध्ये काम करत आहेत याच्या विरोधामध्ये. आम्ही कुठे आहे? कुठे आमचे प्रचारक? त्यांचे प्रचारक आहेत. जे दिल्लीला संसद आहे, 543 मेंबर ऑफ पार्लमेंट जे लोकसभेमधून आम्ही निवडून देतो, ते तिथे बसतात, ते कानून बनवतात. त्यांच्याकडे अधिकार आहे कानून बनवण्यासाठी सगळ्यांसाठी. कोण आहेत ते? ते पण त्यांच्याच कब्जामध्ये. काय राहिलं तुमचं? तुम्ही नुसतं जगून राहिले. तर हे आपण केलं पाहिजे, हे खास रिक्वेस्ट आहे. जेवढ्या पण पार्ट्या आहेत, काही पार्ट्या आहेत, नाव घेत नाही मी, त्यात सुद्धा त्यांच्याच आहे. त्यांनीच निर्माण केलेलं आहे 1885ला. बाकी सगळे डेट माझ्याकडे अवेलेबल आहे. कोणी काय कसं करू ते तिथं बसतात. बदलवलं पाहिजे ना. हे सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये ही सिस्टीम आहे. जोपर्यंत अशी सिस्टीम नाही करणार तोपर्यंत तुमच्या मुलांचे आणि तुमचे अधिकार कसे वाचते? फुलेंनी ही व्यवस्था आहे, व्यवस्था परिवर्तनाचं काम केलं. बाबासाहेबांनी व्यवस्था परिवर्तनाचं काम केलं. जी असमानतेची होती, जे विषमताची होती, तिला समानतेमध्ये करण्याचं काम संविधानामध्ये पहिल्या पानावर लिहिलेलं आहे. आम्ही भारताचे लोक या देशामध्ये समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्यायावर आधारित समाज बनवू, आहे की नाही पहिल्या पानावर. आणि ते सगळं होण्यासाठी 395 कलम टोटल, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. माहीत सुद्धा नाही की आमचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे. सांगा, तुम्ही शाळेत जाता, सगळे गेलेले आहे, कोणतं आर्टिकल आहे? तुम्हाला पगार मिळतो, कोणतं आर्टिकल आहे? काय घडलं? आधी होतं कर्मण्यवादी के रासते महाफलेशु कदाचन. याचा अर्थ काय? कर्म करते रहो, फल की आशा मत करो, पर आपको अगले जन्म में मिलेल. बाबासाहेबांनी संविधान लिहून काय केलं? ह्याच जन्मात मिळेल तुम्हाला, 7 तारखेला पेमेंट मिळतो की नाही? एक लास्ट गोष्ट सांगतो तुम्हाला. हे असं का होतं या देशामध्ये? लास्ट 2 मिनिट. आपण बार नाव घेतो आहे. तुम्हाला DNA रिसर्च सांगतोय, माहिती आहे तुम्हाला? DNA रिसर्च या देशामध्ये जाती व्यवस्था आहे. किती जाती आहे माहिती आहे का? 6743. आपल्यामध्ये फक्त आपल्यामध्ये, आणि त्याच्या पुढच्या जाती टोटल 72,000 काहीतरी, बरोबर आहे? एवढ्या जाती. आणि ते एकमेकाशी काही संबंध त्यांचा नाही, व्यवस्था अशी. असं काय? तर मायकेल बामशेट नावाचा सायंटिस्ट आहे, उथा युनिव्हर्सिटी अमेरिका. उथा युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, तिथे कोण आहेत? मायकेल बामशेट. त्यांना वाटलं या देशामध्ये एवढ्या जाती कशा काय? जाती कशा काय एवढ्या मोठ्या? मग त्यांनी काय केलं? रिसर्च तयार केलं. त्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटी, विशाखापट्टणम युनिव्हर्सिटी, जय दीक्षित अशा लोकांना सोबत घेतलं आणि रिसर्च तयार केलं, DNA वर रिसर्च. मग काय? भारतातल्या सगळ्या जातीच्या लोकांचं ब्लड सॅम्पल घेऊन गेलं. ब्लड, अरे त्या ब्लडमध्ये त्यांनी बघितलं, चेक केलं, DNA चेक केला. DNA म्हणजे डीऑक्झिन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्झिन्यूक्लिक ऍसिड काय? तो DNA सांगतोय. तो काय सांगतो? वंश सांगतो, वंश. बळीराजाचं रक्त आणि माझं रक्त एक. शिवाजी महाराजांचं रक्त आणि माझ्या रक्त दोघांमध्ये DNA एकच धावतो आहे. एका वंशाचे लोक आहेत. तुमच्या सगळ्यांचा जो DNA आहे
शिवाजी महाराज, फुले, बाबासाहेब आंबेडकर, संत रविदासजी, बसवण्णाजी, सेवालाल महाराज या सगळ्यांसोबत मॅच होतो. एकच आहे, सांगतो मी तुम्हाला. त्यांनी रिसर्च तयार केला तिथे, सगळ्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन गेला आणि DNA बघितली. मग काय त्याला कळलं? SC, ST, OBC, मराठा, मुस्लिम, शीख, लिंगायत, बुद्धिस्ट, जैन हे जे लोक आहेत ना, या सगळ्यांचा DNA 100% मॅच झाला. याचा अर्थ सगळ्यांच्या रक्तामध्ये एकच DNA धावतो, एक वंश आहे. आणि मग पाहिलं त्यांनी, ब्राह्मणांचा DNA मॅचच नाही झाला. महिलांबद्दल पण सांगतो मी, तुमचं काय आहे ते. पहिले पुरुषांबद्दल सांगतो. ब्राह्मणांचा DNA आपल्यासोबत मॅच झालेला नाही. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या देशातल्या लोकांचा ब्लड सॅम्पल घेतला, मग त्यांचा DNA बघितला, तर भारतातील जे ब्राह्मण आहेत त्यांचा DNA युरोप आणि रशियामध्ये इस्किमोज कालासागर आहे त्या लोकांशी मॅच झाला. मग टिळक काय म्हणतात, आम्ही उत्तर ध्रुवाकडून आलो, मी तिकडून आलो. नेहरू म्हणते आम्ही इथले नाही आहोत, आम्ही बाहेरचे आहोत. म्हणजे हे लोक बाहेरचे आहेत आणि त्यांनी आम्हावर जाती व्यवस्था, जे एक होतो, बळीराजा जे वंशज होतो, त्याला विभागून संपर्क तोडून टाकला, डिव्हायडेशन केलं आणि या देशामध्ये रूल आणि राज्य स्थापित केलं आणि आम्हाला गुलामीचं कारण आहे. आम्ही गुलाम का होतो आणि याच्या पुढे पण का होणार आहोत, हेच कारण आहे. कारण त्यांचंच राज्य आहे देशावर. दिल्लीमध्ये तेच, निर्णय घेणारे तेच, कोर्टामध्ये तेच, मीडियामध्ये तेच, सगळं त्यांच्या हातामध्ये आहे. देश आमचा आहे पण राज्य त्यांचं, शासन त्यांचं आहे. शिवाजी महाराजांचं आम्ही मानतो ना, मग शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण व्हायला पाहिजे ना. त्यांनी तरी करावं, ते नाही करणार. का म्हणून करतील? कारण काय झालं, 100% जर अधिकार त्यांच्या मुलांकडे होतात, ते 50%, 60% अधिकार जाऊन ते तुमच्या मुलांना मिळाले. नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण आहे ना, मग 50% लोक त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या गेल्या, 50% त्या तुम्हाला भेटल्या. ते कशाला हे करतील? दुसरी गोष्ट, यांच्या घरी ज्या महिला आहेत त्यांचा DNA आणि आमच्या महिलांचा DNA 100% मॅच झाला. त्याला मायटोकॉन्ड्रियल DNA म्हणतात. म्हणजे कुलकर्णी बाई आणि आमची कांबळेबाई या दोघांचा DNA 100% मॅच झाला. म्हणजे महिला त्यांच्या घरी त्या इथलेच आहे, बाहेरच्या नाही. जेव्हा आले ते घोड्यावर, त्यांना आर्य म्हणतो आपण, घोड्यावर आले तेव्हा ते बायकांना घेऊन आले नाही, तर इथल्याच बायकांना त्यांनी प्रजननासाठी उपयोगात आणलं. आता ते त्यांच्या घरी आहेत. हे अशी व्यवस्था या देशातली. आज त्यांचं राज्य आहे, संविधान त्यांनी संपवलेलं आहे. जवळजवळ संविधानाने अधिकार दिले, तर बसले सुद्धा आहे ना, संविधानामुळे बसले. बघा जाऊन इतिहास, शिवाजी महाराजाला राजा होऊ दिलं का? नाही ना. पण लाच दिली त्या याला, गागा भट्टाला. पुण्याला गेले शिवाजी महाराजांचे लोक, म्हणे माझ्या राजाचा राज्याभिषेक करायचा आहे. नाही आले, ते राजा बनू शकत नाही. आज ते मुख्यमंत्री आणि सगळे आहेत की नाही, कशामुळं? संविधानामुळं. त्यावेळेस मनुस्मृतीचा कानून होता, हे राजा बनू शकत नाही. त्यांनी नकार दिला पुण्याच्या भटांनी. मग शिवाजी महाराजांनी आपले लोक पाठवले काशीला, तिथे गागा भट आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, गागा भट्टी, त्याच्यामध्ये सगळं लिहून आहे हेवाला जे म्हणून सांगतो ते. मग त्याला 100 मोहऱ्या दिल्या सोन्याच्या, मग तो इथं आला आणि मग शिवाजी महाराजांचा राज्य. पहिले आला नाही, पण जेव्हा भ्रष्टाचार केला, पैसे दिले, तेव्हा तो आला आणि मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. आणि फार वाईट परिस्थिती, वाईट राज्याभिषेक केला. तो मला ऐकून कसं तरी वाटेल, त्यामुळे मी सांगत नाही. राज्याभिषेक केला, पण राज्याभिषेक केला तरी त्यांना राजा घोषित केलं नाही. राज्य चालवायसाठी अष्टप्रधान मंडळ नियुक्त करावं लागलं. ते 8च्या 8 आहे. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो हे लोक होते. त्यांच्या माध्यमातून राज्य चालवावं लागेल. राजा असून सुद्धा तुम्ही नाही चालवू शकत. आणि मग त्या लोकांनी, 8 लोकांनी त्यांची हत्या केली. हत्या केल्यामुळे संभाजी महाराजांनी त्या 8ही लोकांना हत्तीच्या पायाखाली काढला, हत्या केली. आणि मग त्याला म्हणतात ब्रह्महत्या.
आणि म्हणून मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना पकडून दिलं औरंगजेबाच्या जवळ. औरंगजेबानं काही केलं नाही, पण औरंगजेबाला सांगितलं हे असं असं यांनी केलं, यानुसार याचे हे असं असं करावं. ते एवढं बोलत नाही मी, खूप आहे ते. त्यामुळं आपण आता पुढे आपल्या मुलांसाठी तरी जगलं पाहिजे, पण एकट्टा आलं पाहिजे. लढाई तयार व्हायला पाहिजे. लढाई जर तयार झाली, लढाई लढलो तर आमच्या मुलांचे अधिकार वाचेल. माझ्या मुलांचे अधिकार धोक्यात आहे, तुमच्या मुलांचे अधिकार धोक्यात आहे. का नाही आम्ही दोघं तर एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग, प्रिपरेशन आमच्याकडे सगळं आहे. फक्त जेवढं सांगितलं तेवढं करायचं. तुमच्या केसालाही हात धक्का आम्ही लागू देणार नाही. आमचं संघटन देशभर आहे. 600 जिल्हे देशामध्ये 600 जिल्ह्यामध्ये संघटन आहे. एक नाही, 600 जिल्ह्यामध्ये. ते आपण करूया, कराल अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही